पावसाळा आला की सगळे सह्याद्रीत पळतात, पण उन्हाळ्यात कशी दिसत असेल ही सह्याद्री? हेच बघायला मी चाललोय पाली जवळच्या सुधागड किल्ल्यावर. पण ह्यावेळी मी एकटा नाही जाते, तर मी माझ्या 40 फॉलोअर्सना घेऊन चाललोय. तर मला करते 1-2 वर्षापासून फॉलो करते. मेन हायलाइटिंग पॉइंट मला त्याची स्टोरी टेलिंग आवडते. I can say the pitch of voice he uses, that's very impactful. नमस्कार मंडळी, मीच तो अथर्व आणि मी ट्रॅव्हल करताना बऱ्याच गोष्टी एक्सपिरियन्स करतो आणि तोच एक्सपिरियन्स मी आज ह्या सगळ्यांना देणार आहे. नारळ फोडला, बस सोडली, लोक चढली, पण सगळे खूप शांत होते, कारण कोणीच कोणाला ओळखत नाही. मग भावानी स्पीकर कनेक्ट केला ना, डायरेक्ट राडा. आम्हाला सनराईज बघायला वरती पोचायचं होतं, त्यामुळे आम्ही रात्रीच ट्रेक करायला रेडी झालो. ट्रेकबद्दल थोडी माहिती, खायला स्नॅक्स आणि माझी आठवण म्हणून हे क्यूट बॅजेस दिले आणि गणपती बाप्पा बोलून आम्ही ट्रेक स्टार्ट केला. अमावस्येच्या अंधाराला हेडटॉर्चची साथ होती. जिकडे रस्ता नव्हता तिकडे शिड्या होत्या आणि एकमेकांना पुश करत आम्ही 40 लोक 2 तासात वरती पोचलो. आणि तितक्यात सनराईज झाला. सगळे आपापल्या एलिमेंटमध्ये गेले होते. ती मुवमेंट जगत होते. काही त्यांच्या मित्रांसोबत होते, तर काही एकटेच. काही मज्जा करत होते, तर काही त्या लँडस्केपची सुंदरता बघत होते. तेव्हाच मी सगळ्यांना ब्लँक पोस्ट कार्ड्स दिले आणि त्यांनी एक पत्र लिहिलं. एक पत्र स्वतःला. सगळ्यांनी एक पॉज घेतला. ते डायव्ड इन टू देअर सेल्फ अँड जस्ट रोट इट. ती मुवमेंट खूप इम्पॉर्टंट होती. आणि राहिली गोष्ट सह्याद्रीची, तर पावसाळा असो किंवा उन्हाळा, सह्याद्री कधीच नाराज करत नाही.